हाय, तर मी आहे सुरभी. माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत. तर आज मी व्हिडिओ करणार आहे की मी ऑफिसला जाण्यासाठी कसा मेकअप करते. आय गेट लॉट ऑफ कॉम्प्लिमेंट्स की छान असतं तुझा मेकअप, की एकदम नॅचरल वाटतो, केल्यासारखं काहीच असं वाटत नाही वेगळं. सो हाऊ डू यू डू युअर मेकअप आणि मला पण सांग. सो असे कमेंट्स मला इंस्टाग्रामवरती आणि रिअल लाईफमध्ये येत असतात. विदाउट एनी फर्दर बकबक मी तुम्हाला दाखवते की मी कसा मेकअप करते. सो लेट्स स्टार्ट. हां, फर्स्ट ऑफ ऑल मी स्किन केअर केलेलं आहे. तर तुम्हाला स्किन केअर माझी मी कशी करते काय वगैरे त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर लेट मी नो इन द कमेंट्स. आय वुड लव्ह टू मेक दॅट सेकंड व्हिडिओ. आणि लेट्स स्टार्ट विथ द मेकअप. सगळ्यात आधी मी माझे केस बांधले, सो ते मध्ये मध्ये येऊन डिस्टर्ब नाही करणार. ओके, सो द फर्स्ट प्रोडक्ट थोडंसं ब्लरी दिसत असेल, आय एम नॉट शुअर, कारण अंधार आहे थोडासा म्हणून. नेक्स्ट टाइम मी थोडं उजेडाचा व्हिडिओ ट्राय करेल बनवायला. ओके, सो फर्स्ट प्रॉडक्ट हे आहे. तर हे मी टिंट खूप आता 2-3 वर्षापासून वापरते. दिस इज लाईक अ व्हेरी गुड शेड. ती अशी माझ्या स्किनवरती जाते आणि मला असं वाटतं की चांगलं कव्हरेज देते आणि डेली यूजसाठी दिस इज रिअली नाईस. सो ॲज आय सेड की मी माझं स्किन केअर वगैरे सगळं प्रॉपर केलेलं आहे, मॉइश्चराइज्ड आहे माझी स्किन. आणि यू वुड सी की थोडंसं असं ग्लेजेस दिसतात बिकॉज आय हॅव अ ऑइली स्किन टाईप. सो हे प्रॉडक्ट मला खूप आवडतं. आय विल मेक शुअर टू लीव द लिंक बिलो. ओके, आणि ह्या प्रॉडक्टचं दुसरी गोष्ट म्हणजे की जेव्हा तुम्ही खूप वेळ ह्याला असंच ठेवता ना, तर खाली प्रॉडक्ट साठतं आणि वरती असं काहीतरी ऑइली आणि वॉटरी असं एक सबस्टन्स तयार होतं. तर तुम्हाला प्रत्येक वेळी यूज करायच्या आधी शेक करायचं असतं. मी आधी शेक करून ठेवलं होतं, दॅट्स वाय आय जस्ट पोर्ड इट ऑन माय हँड अँड आय अप्लाइड इट. सो फक्त शेक करायचं बिफोर यू स्टार्ट युजिंग इट. आणि खूप चांगलं आहे. हे टिंट आहे, इट्स नॉट अ फाउंडेशन. सो ह्याचं एकदम कव्हरेज लो टू मीडियम आहे. यू कॅन बिल्ड दॅट अप, आय डोंट नो. पण हां, तर हे असं आहे एव्हरीडे यूजसाठी. इनफॅक्ट मी माझे यूट्यूबचे इंस्टाग्रामचे जे व्हिडिओ बनवते, मी त्याला पण हे वापरते. मी हाच मेकअप करून जात असते. यू कॅन सी की हा शेड ॲक्च्युली 08 माझा शेड आहे. तो माझ्यासाठी खूप चांगला आहे आणि माझे अंडरटोन आहे न्यूट्रल. ओके, सो सेकंड थिंग इज की सेट करायचं पावडरमध्ये. आता ही पावडर मी यूज करते भरपूर टाईमपासून. लाईक दिस इज फिटमीची पावडर आणि मला आवडते ही पावडर बिकॉज इट हॅज लाईक एकदम नॅचरल असं फिनिश देते. आणि हा मेकअप ब्रश बाय द वे मी खूप वर्षांपूर्वी घेतला होता. बिचारा खूप चांगला ब्रश आहे, खूप वर्षापासून यूज करते. सो अफोर्डेबल आहे. इफ यू वॉन्ट द लिंक्स लेट मी नो दॅट इज वेल. तर ही पावडर ॲक्च्युली खूप चांगली आहे एव्हरीडे यूजसाठी. आता माझे एवढे जे वेडेवाकडे तुम्हाला आयब्रोज दिसत आहेत, नाव आय एम गोइंग टू चेंज देम. फर्स्ट मला ॲक्च्युली असं दाखवते मी तुम्हाला की माझे आयब्रोज किती थिन आहेत. यू सी. आता मला काय आवडतं करायला की आधी त्यांना डाऊनवर्ड पुश करायचं. डाऊनवर्ड पुश केलं की तुम्हाला कळतं की ओके कुठून त्याची लाईन स्टार्ट होते. ठीक आहे. देन व्हॉट आय लाईक टू डू इज ड्रॉ द लाईन. आता माझी इथपर्यंत लेंथ आहे. सो आय विल जस्ट गो विया टिल दॅट लेंथ ओनली. त्याच्यापेक्षा जास्त नाही. आता हे करून झालं की मग पण पुन्हा एकदा ब्रश घ्यायचा अँड देन अपवर्ड हे करून बघायचं. तसं अपवर्ड्सच ठेवायचे असतात ब्राउज. सो यू सी द डिफरन्स. आधी कसे होते आणि आता बघा कसे आहेत. इथे कसे पातळ आहेत अजून पण. आणि हा डिफरन्स. आता दुसरं वालं सेम प्रोसिजर. मला ॲक्च्युली थोडंसं डिफिकल्ट जाते बिकॉज मी असं कॅमेरावरती मेकअप नाही केलेलं आणि माझ्याकडे असं हँडी मिरर नाही. माझा छोटूसा मिरर आहे जो मी बॅगमध्ये ठेवते. बट मला जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत पटकन पटकन सगळं करायचं आहे. सो आय एम लाईक नॉट गोइंग टू वेस्ट एनी टाईम ॲट ऑल. थोडंफार चुकलं असेल तर प्लीज ॲडजस्ट बिकॉज आय एम अ न्यूबी टू यूट्यूब. हे ब्लश, आता हे खूप चांगलं ब्लश आहे पण आय थिंक दे हॅव चेंज द फॉर्म्युला. सो
ह्याचं एवढंच आहे, जर तुमची स्किन चांगली मॉइश्चराइज्ड असेल ना, एकदम मस्त तुकतुकीत अशी छान हायड्रेटेड, तर ह्याचे डाग नाही पडत. तर तुम्ही इथे दोन्ही साईडला अप्लाय करून नंतर ब्लेंड करू शकता. पण तुमची स्किन जर ड्राय असेल किंवा अगदी कोरडी पडलेली असेल तर पटकन असं लावायचं आणि पटकन यू हॅव टू ब्लेंड इट. नाहीतर ते तसे ठिपके ठिपके असे डाग पडतात, ते मग ते खूप खराब दिसतं आणि ते ब्लेंड पण करतात नाही, बिकॉज दिस इज व्हेरी लॉंग लास्टिंग. 7-8 तास इज व्हेरी लॉंग लास्टिंग बाय द वे. दुसऱ्या लिप टिंट्सपेक्षा आणि चिक टिंट्सपेक्षा हे स्वस्तात मस्त प्रॉडक्ट आहे. आता नेक्स्ट अगेन आईजचाच पार्ट. आता हे मी एक वेट, सो दिस इज द पॅलेट दॅट आय यूज. हे खूप आता 1-1.5 वर्ष झालं असेल किंवा 2 वर्ष झाले असतील, मला ऑफरमध्ये मिळालं होतं. तर यातला मी हाच शेड जास्त करून यूज करते, बिकॉज दिस इज लाईक द एव्हरीडे शेड. तर मग हे शॅडो, डू यू सी, लाईक दिस इज व्हेरी नॅचरल अँड नाईस. कधी एक्स्ट्रा काहीतरी करायचं असेल तर व्हॉट आय लाईक टू डू इज, त्यातलीच एखादी लाईट अशी शिमरी शेड असते ती त्याच्यात डॅब डॅब करायची, अँड इट जस्ट एनहान्सेस द एंटायर लुक. दिसतं थोडासा डिफरन्स दिसतोय, बट दॅट इज वॉट वी आर गोईंग फॉर. अति नाही करायचंय, बट तरी पण काहीतरी असं वेगळं आणि छान सिम्पल. मी आता हायलायटर लावलं नोजला इथे आणि हाय पॉईंट्सला माझ्या लावलेलं आहे. अँड येस, आता मी लिपस्टिककडे वळते. मला हे सांगायचं होतं की मी माझ्या हायलायटर वगैरेसाठी हे मास्क पॅलेट यूज केलं. ह्याच्यामध्ये थोडेसे शेड्स येतात आय शॅडोचे, अँड दिस इज लाईक युअर ब्लश, कॉन्टोर, हायलायटर आणि कॉम्पॅक्ट येतं. तर ह्याचं ब्लश आणि हायलायटर दोन्ही आणि कॉन्टोर सुद्धा खूप चांगले पिगमेंटेड आहे. रिअली नाईस प्रॉडक्ट. आज मला जास्त लिपस्टिक काही वेगळं करायची हे नाही वाटत आहे, इच्छा नाही येत आहे. सो आय जस्ट अप्लाय दिस लॅक्मे लिपस्टिक. आज मी लायनर पण नाही लावलेलं आहे. आय जस्ट डिरेक्टली अप्लाय द लिपस्टिक. मला ॲक्च्युली ऑफिससाठी असे नॅचरल शेड्स लावायलाच, जसे नॅचरल नाही, न्यूड शेड्स लावायला आवडतात. आय लेट दिस ड्राय, थोडंसं सेट होऊन जाईल तोपर्यंत आय जस्ट ड्राय माय हेअर मे बी, किंवा मी नंतरच ड्राय करेल. आय शो यू द एंटायर लुक ऑफिसमध्ये कसा दिसतो. फॉर नाव यू कॅन सी मी लिप्स असे सोडू शकते, किंवा देन आय टॉप इट अप विथ दिस झुडिओचा लिप ग्लॉस येतो. खूप छान ग्लॉसी छान लिप्स दिसतात. पण आता मला ॲक्च्युली मन नाही होते. आय जस्ट फील लाईक की दिस इट्स बेटर. क्लोजअप. सो दिस इज माय मेकअप. झालं, एवढंच मी रोज करत असते आणि बस दॅट्स इट. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला अजून कोणते कोणते व्हिडिओज बघायला आवडतील, किंवा तुमचा फीडबॅक अँड युअर कॉम्प्लिमेंट्स. आय वुड लव टू रीड युअर कमेंट्स एनिवे. सो मी रिप्लाय देईल तुमच्या कमेंट्सला. लेट्स चॅट इन द कमेंट सेक्शन आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.